श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मकर संक्रांतीपासून या 5 राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार। वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे। या दिवशी सूर्यदेव कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतात। अशा स्थितीत या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते। हा सण विशेषतः सूर्यदेवाच्या उपासनेला समर्पित आहे। या सणामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा तर मिळतेच, पण जीवनातील अंधकारही दूर होऊ शकतो। मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष मंत्राचा जप केल्यानं सूर्यदेवाची कृपा होते आणि जीवनात सकारात्मक बदल होतात। याशिवाय खरमासामुळे रखडलेली सर्व कामे मकर संक्रांतीपासून सुरू होतात। भगवान सूर्य मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण होतो। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार यंदाची मकर संक्रांती खूप खास आहे, कारण या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल। या दिवशी पुष्य नक्षत्राचाही विशेष योगायोग होत आहे। यंदाची मकर संक्रांती शुभ आहे, तसेच काही राशींसाठी फायदेशीर आहे। सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने राशीचक्रातील सर्व राशींवर परिणाम दिसून येईल। सूर्य मकर राशीमध्ये 14 जानेवारी 2025 ला सकाळी 9:03 सुरू होणार आहे आणि सूर्य 12 फेब्रुवारीला रात्री 10:03 कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे। सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने काही राशींना आर्थिक लाभ मिळू शकतो, व्यवसायात नफा मिळू शकतो। चला तर जाणून घेऊया त्या 5 भाग्यवान राशींबद्दल। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। मेष राशीच्या लोकांना मकर संक्रांतीमुळे त्यांच्या करिअरमध्ये विशेष प्रगती होईल। नोकरदारांना नवीन संधी मिळतील। आर्थिक स्थितीत सकारात्मक सुधारणा होईल। व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील। सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य आणि विशेष सहकार्य मिळेल। मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा गोचर शुभ ठरणार आहे। या दरम्यान मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ व व्यावसायिक यश प्राप्त होणार आहे। काही लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते। जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल। मेष राशीसाठी यंदाची मकर संक्रांती फायद्याची ठरणार आहे। मेष राशीच्या व्यक्तींना 2025 मध्ये मोठे व्यावसायिक टप्पे गाठता येऊ शकतात। या राशीचे लोक गतिमान आणि महत्त्वाकांक्षी स्वभावासाठी ओळखले जातात।
त्यामुळे ते या वर्षात धैर्याने आणि अचूकतेने नवीन आर्थिक संधी मिळवू शकतात. आर्थिक गुंतवणुकीतून त्यांना फायदा संभवतो. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ लाभेल. त्यामुळे प्रत्येक कामात यश आणि यशाबरोबर आर्थिक सुबलता लाभेल. 21 जानेवारीनंतर आपल्या कुंडलीमध्ये भाग्ययोग निर्माण होत आहे, ज्यामुळे या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो आणि पीत संपत्ती प्राप्त होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. समाजात मान सन्मान मिळू शकतो. आरोग्य उत्तम राहील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेम संबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमवू शकता. या काळात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो. त्यामुळे समाजातील सर्वांच्या नजरा तुमच्याकडे असतील. त्यासह तुम्हाला करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच तुम्ही जीवनशैलीत बदल करून तुमचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. नवीन कार किंवा घराची खरेदी करू शकता. मिथुन राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. मेष राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. परदेश प्रवासाच्या अनेक संधी मिळू शकतात. त्यासह जे लोक जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना यश मिळू शकते आणि लवकरच विवाह योग जुळून येऊ शकतो. तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. अध्यात्माकडे तुमचा कल असेल. या काळात तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. दानधर्मही कराल. यासह भावा बहिणींबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील. तुमच्या आयुष्यात सुख समाधान प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रेम संबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. या काळात आई वडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठी हे पार पाडाल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे
खूप कौतुक होईल, मान सन्मान वाढेल, वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख सुविधा प्राप्त कराल, कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे, धार्मिक कार्यात मन रमेल, आयुष्यात काही अडचणी येतील पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांसाठीही मकर संक्रांत विशेष असेल. सूर्यदेवाच्या कृपेने मान सन्मान वाढेल, नोकरदारांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो, वैवाहिक जीवन चांगले राहील, व्यवसायात आर्थिक सुधारणा होईल, गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो, पैसा येत राहील, मानसिक आनंद राहील, या लोकांच्या पगारात वाढ होईल, नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकते. हा काळ नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम राहील. हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील. या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहील. या दरम्यान या लोकांचे धाडस आणि आत्मविश्वास वाढणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात. या लोकांना आईवडिलांचे सहकार्य लाभणार. व्यवसाय वाढवण्यासाठी कुटुंबाला घेऊन मोठा निर्णय घेऊ शकतात. सार्वजनिक क्षेत्रात या लोकांना मान सन्मान प्राप्त होईल. पैशाच्या दिशेने सरळ चालल्याने या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे सुख सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या कामाची आणि परिश्रमाची उच्च अधिकारी प्रशंसा करतील. अशा स्थितीत तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. चांगल्या पदव्यांमुळे पगार वाढू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदा होणार आहे. जीवनात आनंदाची खेळी होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. यातूनच जीवनात आनंद येऊ शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या राशीमध्ये गुरु 10व्या घरात विराजमान असणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार कराल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नव्या वर्षाची सुरुवात उत्साहात करण्याचा प्रयत्न कराल. नव्या जबाबदाऱ्यांमुळे डोक्यावर थोडा ताण असेल. मकर संक्रांतीला मन अस्वस्थ होईल. काही गोष्टींचा व्यावहारिक दृष्टीनेच विचार करायला हवा अशी शिकवण मिळेल. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. ध्येय निश्चित असल्याने आत्मविश्वासपूर्वक आगेकूच कराल. नोकरी व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. काळानुसार नवे तंत्र अंमलात आणाल.
गुरुबल मध्यम असल्याने विवाह उत्सुकांनी थोडा धीर धरावा. मित्रांकडून ओळखीतून नाते जुळेल. विवाहित दाम्पत्यांनी प्रेम संबंधात दरी पडी देऊ नका. गैरसमज दूर करा. घर जमीन याबाबत अधिक सतर्कता बाळगा. तिसरी भाग्यवान रास आहे मकर राशी. मकर संक्रांत मकर राशीसाठी अतिशय शुभ मानली जाते. जेव्हा सूर्यदेव या राशीत प्रवेश करेल तेव्हा शुभ दिवसाची सुरुवात होईल. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. नोकरदार रहिवाशांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. नवीन वर्षामध्ये या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. जोडीदाराचा सहवास लाभेल. व्यवसायात वाढ होईल. या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासही वाढेल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. केवळ कामात कोणताही हलगर्जीपणा करू नका. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. भौतिक सुख सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. मकर राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या राशीमध्ये गुरु 5व्या घरात विराजमान आहे. त्यामुळे या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात घर वाहन मालमत्ता खरेदीचा योग जुळून येईल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कुटुंबांसह वेळ घालवल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. पालकांशी नाते अधिक घट्ट होईल. त्यामुळे एकंदरीत जीवनात तुम्हाला आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. धनसंपत्तीत वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
या काळात समाजात मान सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल. जानेवारी 2025 मध्ये 4 ग्रह चाल बदलणार आहे, ज्याचा फायदा मकर राशीच्या लोकांना होऊ शकतो. विवाहित लोकांना सुख प्राप्त होईल. हे लोक कुटुंबाबरोबर रोमॅन्टिक ठिकाणी जाऊ शकतात. या लोकांना पितृसंपत्ती मिळू शकते. व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. चौथी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांना मकर संक्रांतीचा फायदा होऊ शकतो. जमिनीच्या बाबतीत आर्थिक प्रगती होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील वडील किंवा मोठ्या भावाकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. नोकरीत असलेल्यांना नवीन आणि चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य अनुकूल राहील. तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभेल. नशिबाने कोणत्याही कामात यश प्राप्त करतील. मान सन्मान वाढेल. हे लोक त्यांच्या वाणीने लोकांना प्रभावित करू शकतील. अडकलेला पैसा धनसंपत्ती परत मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांचे चांगले दिवस येईल. या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. नववर्षाची सुरुवात नव्या जोशात कराल. जे झेपतील ते पेलवतील आणि ज्यात सातत्य राखता येईल असे व्यावहारिक संकल्प कराल. विद्यार्थी आपल्या अभ्यासातील सरावाबाबत एखादा संकल्प करतील आणि तो तडीस नेतील. नोकरी व्यवसायात नव्या संकल्पना राबवाल. आपल्या आणि इतरांचाही उत्कर्ष साधेल याचा आपण प्रयत्न कराल. मकर संक्रांतीला बुद्धिवादी आणि व्यावहारिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. गुरुबल अगदी कमजोर असल्याने विवाह उत्सुकांनी धीर धरावा. विवाहित मंडळींनी एकमेकांपासून समजून घेणे गरजेचे ठरेल. घर प्रॉपर्टीच्या कामांना थोडीफार चालना मिळाली तरी अडचणी अधिक येतील. गुंतवणूकदारांनी आपली क्षमता ओळखावी. मोठी जोखीम तोट्यात नेईल. तूळ राशीच्या लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या राशीमध्ये मंगळ थेट 9व्या घरात जाणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. याशिवाय जर आपण करिअर क्षेत्राबद्दल बोललो तर तुम्हाला कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो. यामातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. यासह बचतही झपाट्याने वाढू शकते. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कर्जात
कमी होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातील संकट दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. या राशीच्या लोकांना जानेवारी महिन्यात नशिबाची साथ मिळेल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. या लोकांच्या आर्थिक समस्या कमी होतील. अविवाहित लोकांचे लग्नाचे योग जुळून येतील. जुन्या गुंतवणुकीतून या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. या लोकांचे अडकलेले कामं मार्गी लागू शकतात. आणि 5वी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. यावेळी मकर संक्रांत कुंभ राशीच्या लोकांसाठीही खूप अनुकूल आहे. या काळात आर्थिक प्रगतीच्या अनेक शक्यता असतील. नवीन प्रकल्पात यश मिळू शकते. व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. धार्मिक कार्यात उत्साह राहील. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा पूर्ण होऊ शकतात. आता तुम्ही काही कामात केलेल्या मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. यामुळे तुम्हाला फायद्यांसह खूप आनंद मिळू शकतो. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने खूप धनप्राप्ती होऊ शकते. अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी बोलायचे झाल्यास वरिष्ठ आणि सहकार्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. येत्या काळात तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही बनवलेले धोरण यशस्वी होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला सन्मानही मिळू शकेल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासह बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगली राहील. यानेच त्यांच्या नात्यात आनंद येऊ शकतो. या काळात तुमच्या सुखसुविधा आणि भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्यांना हवे तसे यश संपादित करता येईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. नात्यातील दुरावा दूर होईल. मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगले जाणार आहे. या राशीच्या लोकांचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. यासोबतच अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवविवाहित जोडप्यांनाही लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. व्यवसायातही
तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. बरेच दिवस अडकलेले पैसे आता परत मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुंभ राशीच्या व्यक्तींनाही ह्या काळात तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कुंभ राशीचे लोक नवीन वर्षात आर्थिक उंची गाठण्याचा संकल्प करतील. शनीच्या प्रभावामुळे त्यांचा दृढ निश्चय बळकट होईल आणि त्यामुळे ते अपारंपरिक कल्पनांना यशस्वी उपक्रमांमध्ये बदलण्यास सक्षम होतील. 2025 हे कुंभ राशींसाठी एक निश्चित चांगले आनंदाचे वर्ष असेल. विशेषतः तंत्रज्ञान, कला व अपारंपरिक उद्योग यासारख्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हे वर्ष खास असणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.